भाजपच्या स्वतःच्या जागा स्वतःची ताकद ही अर्थातच प्रचंड मोठी आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार विजयी करून दाखवलाय, त्यामुळे एक प्रकारे भाजपला गिरीश महाजनांना हा मोठा धक्का मानला जातोय। मंत्री गिरीश महाजनांसाठी धक्का त्र्यंबकेश्वरमध्ये, कारण शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार या नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी अश्विन असं झालंय की नगर परिषद किंवा पंचायत एका पक्षाकडे किंवा एका गटाकडे आली आहे आणि नगराध्यक्ष मात्र वेगळे निवडून आलेले आहेत। मुख्यमंत्री असोत, एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत, या सर्वांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सभा घेतलेल्या होत्या आणि त्याचं कुठेतरी फळ महायुतीला मिळताना पाहायला मिळते। पण त्याच तुलनेत महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर महाविकास आघाडीची एकत्रित संख्या नगराध्यक्ष पदांची ही 50च्या आतच समेटली जाते। त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय घडलं, काँग्रेसनं जो दावा केला होता क्रमांक 2चा पक्ष असण्याचा या निवडणुकांमध्ये, त्याचं नेमकं काय झालं, असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित होतील। आणि भाजप कार्यालयामध्ये आता जल्लोष सुरू झालेला आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपचा हा जल्लोष, विजयी जल्लोष आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचा। आणि आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, आपण त्यांच्याकडे जाणारच आहोत। पण त्याआधी भाजपच्या सेलिब्रेशनची दृश्य, एकमेकांना पेढा भरवत आणि भाजपचे झेंडे फडकवत हा विजय साजरा होतोय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात। आणि आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सपकाळ सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सगळ्यात आधी पहिला प्रश्न हाच आहे जो तुम्हालाही ऑब्व्हियस असेल की या आकडेवारीनंतर पहिली प्रतिक्रिया काय आपली? ही आकडेवारी जी आहे, या आकडेवारीचा अंदाज एकंदरीत हा आला होता जनमताचा कौल या अनुषंगाने नव्हे। जनमताचा जर कौल असेल तर तो आम्ही जरूर स्वीकारला पाहिजे। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, अनेक पराभव, पावसाळे, उन्हाळे आम्ही सर्व बघितलेलं आहे। मात्र ही निवडणूक फ्री अँड फेअर झालेली नसल्याचं देखील मी आपल्या निदर्शनास या निमित्ताने या ठिकाणी आणून इच्छितो। तारीख पे तारीख हा एका चित्रपटातला डायलॉग हा चित्रपटातच न राहता निवडणुकांच्या तारखापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत सारखे ह्या तारखा ज्या बदलत राहिल्या, याचा एक घोळ जो आहे हा आपल्या ठिकाणी आहे। मूलभूत स्वरूपामध्ये मतदार याद्यांच्या अनुषंगाने असणारी आमची हरकत ही तर आपल्या ठिकाणी कायमच होती आणि याच भरीसभर म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चक्क मंगल कार्यालयामध्ये भाडोत्री मतदार आणून ठेवल्याचे देखील चित्र हे आपल्या समोर होते। त्यामुळे बोगस मतदान हा एक त्यातला तिसरा मुद्दा आणि या तिघांची गोळ्याबेरीज केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाशी फिक्सिंग केलं होतं, हा आमचा असणारा जो आरोप आहे तो आरोप हा अबाधित राहत असतानाच जी आकडेवारी आलेली आहे ही फिक्सिंगच्याच अनुषंगाने असल्याचं आमची जी शंका आहे किंवा हरकत आहे हिचं सविनय या ठिकाणी आम्ही ती नोंदवू इच्छितो। आणि या गोष्टीच्या नंतरचा जो भाग आहे राजकीय विश्लेषणाचा जो आजची स्थिती आहे की सरकार याच्यामध्ये सर्व आलबेल नाही, गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, तिन्ही पक्ष आपसात भांडतात आहे, जनतेचे प्रश्न जनतेचे मुद्दे ही तशीच आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती एकंदरीत अत्यंत वाईट आहे। आणि अशा परिस्थितीत अशा स्वरूपाचे जर निकाल येत असतील तर विश्वास कसा ठेवावा हा देखील एक प्रश्न राजकीय कार्यकर्ता या नात्यानं हा मलाही पडलेला, हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अनुषंगानं जी मदत केली त्याकरता सर्वात मोठं श्रेय हे निवडणूक आयोगाचं असल्यामुळे मी त्यांना पहिले या संदर्भामध्ये मी शुभेच्छा देतो। दुसरा जो आहे की महायुतीमध्ये आता दोन पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अनुषंगानं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांना आता लवकरच बाहेरची वाट दाखवण्यात येणार आहे। त्याबद्दल मला त्यांच्या संदर्भामध्ये आमचे राजकीय सन्माननीय प्रतिस्पर्धी या नात्यानं चिंता आणि काळजी त्यांच्याबद्दल मी व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पक्षाचं हे फिक्सिंगचं राजकारण आपल्याला जमतं, फोडाफोडीचं राजकारण आपल्याला जमतं आणि पैशाचा महापूर अतिवृष्टी या निवडणुकीच्या अनुषंगानं पाहायला मिळाली। या सर्वांच्या माध्यमातून का असेना आपण मिळवलेल्या यशाबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो। पण सपकाळजी, आपलेच नेते विजय वडेट्टीवार सकाळी असं म्हणाले होते की भाजप एक नंबरचाच पक्ष होणार आहे, त्यांनी सकाळीच सांगून टाकलं होते। मात्र ते दुसरं वाक्य असं म्हणाले होते की काँग्रेस दुसऱ्या नंबरवर असेल। पण सध्याची जी आकडेवारी जी समोर आलेली आहे
आणि त्याच्यानंतरही आपण सर्वस्वी दोष हा भाजपला किंवा यंत्रणांनाच देणार आहात. काँग्रेसचं या संदर्भात कुठे नियोजन किंवा अन्य गोष्टींमध्ये काही त्रुटी राहिल्यात असं आपल्याला वाटत नाहीये सपकाळजी? नाही, विजय वडेट्टीवारजींचं जे मत आहे तेच माझं मत आहे. आणि हे निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं महाराष्ट्र पिंजून काढत असताना जो पैशाचा महापूर बघितला गेला आणि एकंदरीत जी व्यवस्था बघितली गेली त्या अनुषंगानंच हा आमचा कयास आणि पक्ष म्हणून हा आमचा अंदाज होता. निवडणुकांचा निकाल हा स्वीकारला पाहिजे खेळाडू वृत्तीच्या अनुषंगानं, याच्यात दुमत नाही. मात्र हा जो निकोप स्वरूपाची जी निवडणूक ही झाली नाही, या निवडणुकीमध्ये आजपर्यंत कधी इतिहासामध्ये जेवढ्या शंका, जेवढ्या गैरप्रकार ही समोर आलीत. मी माध्यमांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ज्या ब्रेकिंग चालल्या त्या कशा चालल्या, त्यानंतर पैशाचा जो उपयोग झाला हा उघड्या डोळ्यांनी सगळ्याला बघावला. तो हा वादाचा विषय नाही. आणि या पार्श्वभूमीवर हा निकाल आहे. मला एवढंच या निमित्तानं सांगत असताना भाजपचं तर अभिनंदन आम्ही केलंच आहे. राहिला 2 नंबर येण्याची आमची पूर्ण ते जी अपेक्षा जी होती आणि आजच्या या घडीला देखील आहे. त्यामुळे आम्ही 2 नंबर येणारच होतो. भारतीय जनता पक्ष हा आम्ही त्याच्याशी थेट सामना करत असताना त्यांच्या अंतर्गत लाथड्यांचाही मुद्दा या अनुषंगानं आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारजी बोलले त्यांच्यापेक्षा माझं वेगळं मत नाही. दुसरा एक मुद्दा म्हणजे अंबादास दानवे पण सकाळी बोलत होते, त्याने एक मुद्दा अधोरेखित केला, तो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये नसलेल्या समन्वयाचा. आणि त्यांनी एक प्रकारे ते सगळं खापर काँग्रेसवरती ढकलून टाकलेलं आहे की संवाद नाही, उमेदवारांच्या बाबतीत चर्चा नाही. आता महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तर या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून पुढची भूमिका एकंदरीत कशी राहणार आहे? ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि गत काळामध्ये आघाडीची अपरिहार्यता बघता महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर गेल्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा हेडवर झाला. शेवटी प्रत्येकाचा राजकीय पक्ष असतो. निवडणुकीच्या अनुषंगानं पुढे जाण्याच्या भूमिकेतून प्रत्येक पक्षाचं एक स्वतःचं नियोजन असतं. आणि या संबंधित एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांचा विचार आणि पक्षाची भूमिका ठरवत असताना आम्ही आघाडीच्या संदर्भामध्ये सर्व अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते. राज्य पातळीवर कुठल्याच प्रकारची आघाडी ही काँग्रेसने केली नाही. आणि त्या अनुषंगानं जिथे शक्य आहे तिथे आमची आघाडी झाली. जिथे आमचा संवाद जो आहे तो होता, मात्र सीट शेअरिंगच्या अनुषंगानं जिथे मतांची ऐक्यता नव्हती त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढलो. कुठे ते स्वबळावर लढले. त्यामुळे हे एकंदरीत असणार आमचं हे पक्षाचं धोरण होतं. या निवडणुकीमध्ये समन्वयाचा अभाव होता की नव्हता? समन्वयाचा अभाव होता की नव्हता? आणि जर खरंच समन्वयाचा अभाव आहे हे तुम्ही मान्य करत असाल तर आगामी महापालिकेला ती चूक सुधारली जाणार आहे का? नाही, समन्वयाचा अभावाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझा मुद्दा आपण नेमकेपणाने समजून घ्या की आघाडीच्या संदर्भातील सर्व अधिकार जर आम्ही स्थानिक नेतृत्वाला आणि स्थानिक आमच्या संघटनेला दिले असतील तर त्या पातळीवरचं समन्वय हे आवश्यक आहे. जिथे समन्वय झालं, दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला, त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ शकलो. मात्र ज्या ठिकाणी आम्हाला दोघांनाही आपल्या शक्तीच्या संदर्भामध्ये आमची स्वतंत्र वेगवेगळी मतं होती, त्याचा आदर ठेवून आम्ही वेगवेगळे लढलो. त्यामुळे याला समन्वयाच्या मापदंडामध्ये कुठेही आम्ही बसू शकत नाही. आणि या निवडणुकीत जी भूमिका आणि धोरण होतं आमचं तेच महानगरपालिकेमध्ये राहणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आघाडीच्या संदर्भातील सर्व अधिकार हे आम्ही आमच्या स्थानिक नेतृत्वाला आणि संघटनेला बहाल केलेले आहेत. पण सपकाळजी, आता आपण म्हणताय की ते अधिकार तर आपण स्थानिक नेतृत्वाला बहाल केलेले आहेत. आता जो निकाल समोर आलेला आहे आणि आपण म्हणताय की एकत्र लढलो असतो तर कदाचित चित्र वेगळं असतं. मुंबईसारख्या ठिकाणाबद्दल स्पेसिफिक मी आपल्या विचारीन की आपण एकला चलोरेचा नारा दिलेला आहे, एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. हे सगळं चित्र पाहिल्यावर आपल्याला या भूमिकेचा फेरविचार आपण करणार आहात का? तिकडेही आपण ठामा की नाही, हे असं चित्र समोर आलेलं असलं तरी मुंबईमध्ये आम्ही एकटेच लढणार? सपकाळजी, नाही, आपण जे म्हणालात की मी एकत्रित लढलो असतो निकाल चांगले आले असते असं मी म्हणालेलो नाही. दुसरा विषय जो आहे तो मुंबईच्या अनुषंगाने की मुंबईला कालच या संदर्भात आमची बैठक झाली. आमचं नेतृत्व त्या ठिकाणची आमची जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी होती यांची बैठक होऊन त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणुकीला पुढे जाण्याच्या अनुषंगाने आमच्या स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतलाय आणि त्याच्यावर पक्षाने देखील शिक्कामोर्तब हा केलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सुरुवातीला बोलताना उल्लेख केला तो म्हणजे महायुतीकडनं वापरल्या गेलेल्या एक प्रकारे साम दाम दंडभेद हे वापरून त्यांनी निवडणूक जिंकली असा आरोप सातत्यानं विरोधक करतात. आत्ताचे निकाल समोर आल्यानंतर सुद्धा परिणय फुकेंशी थोड्या वेळापूर्वी बोललो,
त्यांनी विरोधकांचा रडीचा डाव असं म्हणत या सगळ्या हा- विषयावरती एक स्टॅम्प मारून टाकला. तर जेव्हा जेव्हा विरोधकांकडनं हा आरोप होतो तेव्हा तेव्हा पुरावे सुद्धा मागितले जातात. नाही, हाताच्या कंगणाला आरसा कशाला, त्यामुळे हा रडीचा डाव म्हणणं हा त्यांचा विजयाचा एक उन्मत्तपणा आणि अहंकार या प्रवर्गात आहे असं मी टिप्पणी करणार नाही. मात्र ज्या प्रचंड अनियमित आहे, मतदार यादीतला घोळ, निवडणुकीच्या तारखा, निवडणुकीच्या मतदानाच्या तारखेमध्ये बदल, 24 तास आधी असताना मतमोजणीमध्ये केलेला बदल, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आक्षेपार्ह घडलेल्या गोष्टी, थेट ईव्हीएमचं तोडलेलं सील, पैशाच्या अनुषंगानं वाटप सुरू असतानाची समोर आलेली प्रकरणं, मतदारांसाठी बोगस मतदार, मंगल कार्यालयामध्ये मतदार दाबून ठेवणं, हे सर्व जे आहेत हे पुरावे आपल्या माध्यमातूनच हे जे निवडणूक आयोगाच्या पुढे गेलेले आहे. आम्ही देखील ठिकठिकाणी त्याच्या चर्चा आणि आम्ही देखील त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे जी गोष्ट दृष्टी आड आहे असा कुठलाही आरोप करत नाही, जे पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि ज्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, अशाच गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही अधोरेखित करत आहोत. याची उत्तरं हे सत्ताधारी देणार का नुसता रडीचा डाव हा एकमात्र शब्द वापरून ते नैतिकता पासून पळून जाणार आहेत, हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे राजधर्म हे सांगतो की या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं देखील प्रयत्न झाले पाहिजे. निवडणूक आयोगाचा कारभार जो गलथानपणा आहे तो दुरुस्त करण्याकरता सर्व राजकीय पक्षांनी एका सुरामध्ये निवडणूक आयोगाशी चर्चा केली पाहिजे. मतदार यादीतला घोळ ते थेट बोगस मतदार या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं राजधर्म म्हणून सत्ताधारी काय करणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आमचा पराभव आकडेवारीच्या अनुषंगाने झालेला आहे, त्याच्याच अनुषंगानं केवळ अहंकाराच्या माध्यमातून न बोलता अंतर्मुख होत असताना लोकशाही वाचवण्याकरता आपण काही करणार आहात का, हा एक प्रमुख प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. एक आणखी इंटरेस्टिंग उल्लेख आपण सुरुवातीला केला तो म्हणजे असा की महायुतीतल्या इतर 2 मित्रपक्षांना आपण एक प्रकारे उपरोधिक शुभेच्छा दिल्यात आणि असंही म्हटलं की या दोघांना लवकरच आता भाजप वेगळं सारेल. असं तुम्हाला का वाटतं? तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणातला, असं तुम्हाला का वाटतं की भाजप आपल्या मित्रपक्षांना दूर सारण्याच्या तयारीत आहे? भारतीय जनता पक्षांनी ज्यांच्या सोबत अलायन्स केलं त्यांच्या पक्षाला खाऊन घेण्याचं काम, गिळंकृत करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाय महाराष्ट्रात त्यांचं एक्सटेन्शन शक्य नव्हतं. आज त्या शिवसेनेची उद्धवजींच्या संदर्भात त्या पक्षासंदर्भात त्यांची कशा स्वरूपाची वर्तन आहे हे आपण बघतो आणि हे केवळ सत्तेसाठी एकत्रित आलेलं हा अलायन्स आहे. आणि सत्ता विचाराच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून राजकारणाच्या पक्षाच्या विचारांच्या माध्यमातून निवडणुका हा असणारा जो थेट एक जो प्रवास कोणत्याही प्रक्रियेचा असला पाहिजे, त्याचा कार्यकारण भाव असला पाहिजे. हा निवडणुकीच्या नव्हे तर एकंदरीत सत्तेच्या हव्यासापोटी भारतीय जनता पक्षाने हा सगळा विचार गुंडाळून ठेवलेला आहे आणि तो गुंडाळून ठेवल्यानंतर त्यांना स्वबळावर 100% भाजप हा त्यांचा एक नारा आहे. तो काँग्रेस मुक्त भारत हा एक त्यांचा नारा होता, त्याची विडंबना झाली, आता भाजपच काँग्रेस युक्त झालाय. मात्र दुसरा त्यांचा जो नारा आहे ज्याचा अलीकडच्या काळात ते जास्ती उल्लेख करत नाही, 100% भाजप हा त्यांचा नारा आहे आणि त्या दिशेनेच ते पुढे निघालेले आहेत. महाविकास आघाडीच्या अनुषंगानं आमच्या समन्वयाचा अभाव, आम्ही एकत्रित लढलो असतो तर चांगला निकाल आला असता, हे जसं बोलल्या जात आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं या सत्ताधाऱ्यांनी त्यांची जी अंतर्गत ज्या लाथाड्या होत्या त्या या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळाल्यात. त्यांचा संवादाचा अभाव किंवा एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभं करणे, एकमेकांच्या विरोधात पैसे वाटणे, हे सर्व देखील या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळालंय. त्यामुळे आता या निवडणुका झाल्यात, महानगरपालिका होत आहेत, जिल्हा परिषद कधी होतील ते न्यायालयाच्या निर्णयानंतर समजेल. मात्र नंतरचा जो 3.5-4 वर्षाचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात आधी त्यांचे मित्रपक्ष संपवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या निकालाचे काय पडसाद उमटतात, कशा प्रकारे महापालिकेमध्ये आपल्या आणि सगळ्या पक्षांचा परफॉर्मन्स होतो पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद सपकाळजी, आपण सविस्तरपणे आणि मनमोकळेपणाने आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. आणि आता अपडेट येते त्यानुसार लढवलेल्या जागा लक्षात घेता एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट हा चांगला राहिलाय, कारण भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशा थेट लढती जिकडे होत्या